बदलापूर शहरात रस्ता नसलेले एक चिखलाचे गाव आहे, जिथे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील गावकऱ्यांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतो। पालिका या शिरगाव कावठ्याची वाडी या गावातील गावकऱ्यांकडून नियमित मालमत्ता कर वसूल करते, पण सोयी सुविधांपासून हे गाव अजूनही वंचितच आहे। गावाच्या शेजारी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यात, त्यांना सिमेंट काँक्रीटचे रस्ते मिळालेत, पण या गावकऱ्यांना साधा मातीचा धड रस्ता सुद्धा मिळालेला नाही। पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून ये-जा करताना गावकऱ्यांचे मोठे हाल होतात। विशेष म्हणजे या रस्त्यांमुळे गावात रुग्णवाहिका सुद्धा पोहोचत नसल्याने रुग्णांचेही हाल होतात। गर्भवती स्त्रियांना देखील या रस्त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। शाळकरी विद्यार्थी, कॉलेजमधले तरुण तरुणी रात्री अपरात्री या रस्त्यावरून घर गाठताना त्यांना भीती वाटते। त्यामुळे गावकऱ्यांकडून मालमत्ता कर वसूल करणारी पालिका त्यांना सुविधेपासून का वंचित ठेवतेय, असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला। दहा 15 वर्ष झाले रोड नाहीये, कच्चा रोड आहे, जायला यायला त्रास आहे आणि मेन कंपनीचा त्रास आहे। मोठ्या मोठ्या गाड्या येतात जातात, पाईप वगैरे तोडतात, कोण लक्ष देत नाही, काही नाही। हा मोठा त्रास आणि धुळीचा त्रास आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट त्यामुळे जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील चारही प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। नागरिकांना सतर्क राहा असं सूचित करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। नदी नाल्यांचं पाणी हे वाढायला लागलेलं आहे। कणकवली आचरा राज्य मार्गावर वरवडे इथं पाणी आलं, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। वरवडे मार्गावर पाणी आलं म्हणून श्रावण, रामगड, आचरा, बेळणे, मालवण अशा गावांचा संपर्क सुटलाय। या मार्गावरील वाहतूक बिडवाडी मार्गे पर्यायी मार्गाने वळवली आहे। या मार्गावर आतापर्यंत तिसऱ्यांदा पाणी येण्याची वेळ आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलाय। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। कुडाळ नगरपंचायत हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाजवळ जाणाऱ्या मार्गावर पुराचं पाणी आलंय, त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्यात, मात्र तरीही अतिउत्साही नागरिकांनी पुराच्या पाण्यातच गाड्या घालून जीवघेणा प्रवास केलाय, तर काही नागरिक या पाण्यातूनच चालताना बघायला मिळतात।